कथा महाशिवरात्रीची। प्राचीन काळात एक शिकारी राहत होता। जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत असे। पण तो शिकारी सावकाराचा कर्जदार होता। त्याने त्याची कर्ज वेळेवर चुकविले नव्हते। त्यामुळे संतापून सावकाराने शिकाऱ्याला शिवमठात कैद केले। योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती। शिकारी ध्यानमग्न होऊन शिवासंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला। चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली। सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले। शिकारी दुसऱ्याच दिवशी कर्ज फेडेन असे वचन देऊन त्याने कैदेतून सुटका करून घेतली। आपल्या रोजच्या दिनचर्याप्रमाणे तो जंगलामध्ये शिकारीसाठी निघाला। पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता। शिकार करण्यासाठी तो तलावकाठाच्या बेलपत्राच्या झाडावर मचाण बांधू लागला। बेलवृक्षाच्या खाली बेलपत्रांनी झाकले गेलेले एक शिवलिंग होते। शिकाऱ्याला मात्र हे माहीतच नव्हतं। मचाण बनविताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या। या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचे व्रतही झाले आणि त्याच्या करवी शिवलिंगावर बेलपत्रही वाहिले गेले। एका प्रहरानंतर एक गर्भिणी हरिणी तलावावरती पाणी पिण्यासाठी पोहोचली। शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता तितक्याच ती हरिणी बोलली, मी गर्भिणी आहे। तू एकाच वेळी 2 जीवांची हत्या करशील, हे योग्य नाही। मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्या समोर येईल, तेव्हा तू मला मार। शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरिणी झाडाआड लुप्त झाली। काही वेळाने दुसरी हरिण तेथून निघाली। शिकारीच्या आनंदाला पारा उरला नाही। त्याने तिच्यावर नेम साधला। हे बघून त्या हरणीने त्याला सांगितले की हे पारधी, मी एक कामातूर वरहिणी आहे। आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे। मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईन। शिकारीने तिलाही जाऊ दिले। 2दा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला। तेवढ्यात एक हरणी आपल्या पिलासोबत तेथून निघाली। शिकाऱ्याला जणू सुवर्ण संधीच मिळाली। त्याने धनुष्याचा बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरणी बोलली, हे पारधी, मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेचच येते। यावेळी तू मला मारू नकोस। शिकारी हसला आणि म्हणाला, समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही। याआधी मी 2दा शिकार गमावली आहे। माझी मुले तहान भुकेने व्याकुळ झाली असतील। उत्तरादाखल हरणी म्हणाली, जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटत आहे तशीच मलाही वाटत आहे। त्यामुळे फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे। माझ्यावर विश्वास ठेव, मी लगेचच परत येईन। हरणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकारीला त्याची दया आली। त्याने तिलाही जाऊ दिले। शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता। काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता। आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार त्याने केला। पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दिनवाण्या स्वरात म्हणाला, हे पारधी, जर तू माझ्या आधी 3 हरणींना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस, म्हणजे त्यांच्या वियोगात मला एकही क्षण दुःखाचे सहन करावे लागणार नाही। मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असशील तर मलाही काही क्षणासाठी जीवनदान देण्याची कृपा कर। मी त्यांना भेटून तुझ्यासमोर लगेचच हाजीर होईन। मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्रीचे घटनाचक्र आले। त्याने सर्व कथा मृगाला ऐकवली। तेव्हा मृगाने सांगितले, माझ्या 3ही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत, मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत। त्यामुळे तू मला आता जाऊ दे, मी त्यांच्या समवेत तुझ्यासमोर हजर होतो। त्यानंतर त्या शिकाऱ्याला उपवास, रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढवल्यामुळे शिकाराच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते। धनुष्य त्याच्या हातातून निसटले। शिवाने त्याच्या हृदयात बदल घडून आणला। त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला। थोड्याच वेळात मृग सहपरिवारासोबत शिकाऱ्यासमोर आला। या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यात अश्रू व्हायला लागले। शिकाऱ्याने त्यांना न मारता आपणही प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरविले। देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते। घटनेची परिणती झाल्याबरोबरच देवदेवतांनी फुलांचा वर्षाव केला। तेव्हा शिवरात्री व्रत घडल्यामुळे शिकाऱ्याला मोक्षाची प्राप्ती झाली। जेव्हा मृत्यूकाळात यमदूत त्याचे प्राण नेण्यासाठी आले तेव्हा शिवगणांनी त्यांना वापस पाठविले आणि शिकाऱ्याला शिवलोकात घेऊन गेले।
तर अशी आहे महाशिवरात्रीची कथा। जर काही कथा तुम्हाला खरंच आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र नक्की करा। धन्यवाद।